नांदेड़ में सांसद अशोक चव्हाण का जंगी स्वागत। एयरपोर्ट से शिवाजी नगर तक निकाली खुली जीप में रैली। जगह जगह क्रेन से पहनाए फूलों के हार। सबका विकास करने के लिए सत्ता महत्वपूर्ण है, अशोक चव्हाण का विश्वास। कांग्रेस को छोड़कर भाजपा में प्रविष्ट हुए 48 घंटों के बाद राज्यसभा के निर्विरोध सांसद बनाए गए। उसके बाद शुक्रवार 23 फरवरी को सांसद अशोक चव्हाण का नांदेड़ में आगमन हुआ। उनके स्वागत की तैयारियों में सुबह से ही समर्थक कार्यकर्ता लगे हुए थे। आखिरकार दोपहर 4 बजे चव्हाण का नांदेड़ के श्री गुरु गोविंद सिंह जी हवाई अड्डे पर आगमन हुआ। एयरपोर्ट से शिवाजीनगर में स्थित उनके निजी निवास तक भाजपा ने विशाल रैली निकाली। खुली जीप में सवार अशोक चव्हाण ने सबको अभिवादन किया। बैंड बाजे के साथ पटाखों की आतिशबाजी, पेपर फूलों की तेज वर्षा, जगह जगह कई क्विंटल्स की फूल मालाओं को क्रेन से अशोक चव्हाण को पहनाया गया। जय श्री राम के जयकारों से सारा शहर मानो गूंज उठा था। शिवाजीनगर निवास पर रैली का समापन कर सभा का आयोजन किया गया था। इस समय सांसद अशोक चव्हाण ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा के आभार व्यक्त किए। मोदी का नारा सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास से प्रेरणा लेकर ही विकसित भारत के लिए भाजपा में प्रवेश किया है, ऐसी जानकारी अशोक चव्हाण ने इस समय दी। तो वहीं भारत के विकास के साथ ही महाराष्ट्र और नांदेड़ जिले का विकास भी करना है, इसलिए सत्ता को उन्होंने महत्वपूर्ण बताया। दौरान आगामी 10 से 15 दिनों के भीतर लोकसभा चुनाव का बिगुल बजेगा, ऐसी जानकारी देते हुए नांदेड़ की सीट पर भाजपा की ही जीत होगी, इसलिए साथ देने की अपील सांसद अशोक चव्हाण ने इस समय की। अजून बऱ्याच लोकांची ओळख व्हायची माझी, त्यामुळे कोणी गैरसमज करू नये। पदाधिकाऱ्यांची एक वेगळी बैठक 8 दिवसामध्ये मी घेणार आहे। उद्या फक्त मी सन्मान्य खासदार, त्याचबरोबर सन्मान्य आमदार, माजी आमदार आणि शहर आणि जिल्हा अध्यक्ष एवढी बैठक मी उद्या सायंकाळी बोलवली आहे, फक्त त्यांच्याशी हिंदूज करण्याकरता आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीची चर्चा करण्यासंदर्भामध्ये मी या प्रमुख लोकांची बैठक घेणार। काँग्रेसमध्ये असताना कंदकुर्तेनं आले तर डोक्यावर हात ठेवला आणि त्याला सोनं करून टाकलं होतं। ते केव्हा गेले कळलंच नाही मला। मी विचार केला ते गेले, आता मी गेलं पाहिजे। त्यामुळे कंदकुर्तेंबरोबर सगळी जुनीच टीम आहे, नवीन काय बरीच जुनी टीम आहे। जुनी म्हणजे भाजपची जुनी मंडळी आहे। काँग्रेसमध्ये सुद्धा पूर्वाश्रमीचे आमचे किसनराव राठोड साहेबांची आज आम्हाला आठवण येते की ज्यांनी सातत्याने शंकरराव चव्हाण साहेबांना खूप मोठी साथ दिली। सर्व ही सहकारी की काळी शंकरराव चव्हाण साहेबांना खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व हे होते। कंदकुर्ती असतील, कोकणाची आहे, ही सगळी मंडळी नांदेड जिल्ह्यामध्ये यश मिळण्यामध्ये जेवढे 40-50 वर्ष आमची सर्वांची गेली, त्यामध्ये या सर्व सहकारी मित्रांचा त्या ठिकाणी खूप मोलाचा वाटा आहे, मला नाकारता येणार। अनेकांनी विचारलं मला की तुम्ही अचानक कशा भाजपमध्ये कसा गेला। माझ्या मनामध्ये एकच भूमिका होती। मोदी साहेबांनी घोषणा केली विकसित भारत, विकसित भारताची घोषणा केली की मनाशी गाठ बांधली। विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड ही भूमिका घेऊन येणारा पुढचा कालावधी आपल्याला निश्चितच यशाच्या मार्गावर, नांदेड जिल्ह्याची विकासाची जी भूक आहे ती भूक आपल्याला पूर्ण करायची आहे। आम्हाला वाटतं की मराठवाड्याचा आमचा हा जिल्हा मागासलेला कोणी म्हणता कामा नये। आम्ही पुढची झेप आम्हाला घेता आली पाहिजे। मला अभिमान आहे, ज्या वेळेस पदावर राहिलो त्यावेळेस नांदेडला झुकतं माप देण्याचं काम, की त्या पदावर न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे, ते मला आवर्जून सांगितलं। आणि तीच प्रामाणिक भूमिका घेऊन पुढच्या 6 वर्षाचा कालावधी फार महत्वाचा आहे। पुढचे 5 वर्षाची केंद्रामध्ये सत्ता जी आहे ती महत्वाची आहे।
महाराष्ट्रात आगामी काळात येणारी सत्ता ही महत्वाची आहे. कामं भरपूर आहेत, आम्हाला कामाला लागायचं आहे. निवडणुका 10-15 दिवसात जाहीर होतील. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे. मला अपेक्षा आहे आपण सर्वजण मिळून मला साथ द्याल. जिल्ह्यामध्ये भक्कमपणे काम करून दाखवून देऊ. आपला हा जिल्हा एकदा निर्णय घेतल्यानंतर भक्कमपणे मागे राहतो ही भूमिका आपल्याला यावेळी दाखवून द्यायची मिळतो. आणि म्हणून माझी जबाबदारी अधिक वाढलेली याची मला जाणीव आहे. माझी जबाबदारी अधिक वाढली याची मला जाणीव आहे. ज्या अर्थी मला तातडीने राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलं त्या अर्थी माझी जबाबदारी अधिकची आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आगामी निवडणुका सर्व विधानसभा आणि लोकसभा दोन्ही त्यानंतर नगरपालिका महापालिका आहेतच, परंतु सर्वांना एकत्र नेऊन कुठलाही भेदभाव न करता जी मंडळी माझ्याबरोबर ती आणि भाजपचं नेतृत्व दोघांचा एक चांगला समन्वय आपण साध्य करू आणि आगामी काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकोप्याचं दर्शन आपण दाखवून देऊ. चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यात राजकीय वातावरण जे थोडंफार मधल्या काळात गडबड झालं होतं ते चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांचं सहकार्य लाभेल अशा प्रकारची अपेक्षा करतो.